सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज, हम लोगों ने आज जो भी पर्टिक्युलर चॅप्टर पळाया ना बाळा, अंदाजीकरण ज्याला आपण अप्रॉक्सिमेशन असे म्हणतो, त्यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आपण घेऊन घेऊया, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊन जातो आणि एक जे उद्याला आपण जे संपवणार आहोत ज्या चॅप्टरला, त्या रिगार्डिंग कुठे ना कुठे एक समज डेव्हलप होऊन जातो की त्याला कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायला पाहिजे। ओके, तो देखो बड़ा गौर से देखिएगा, अच्छे से समझ लीजिएगा। ये देखो पहला सवाल आपके सामने है कि 59.60 डिवाइडेड बाय 2.01 बघा अंदाजी, यामध्ये अंदाज तुम्ही काय लावणार आहे त्याबद्दल विचार करा फक्त। ओके, तो देखो बच्चा ऐसे टाइप के एग्जाम्पल को कोई टेंशन नहीं लेना भाई, मैं सच बता रहा, पूरा चुटकी भर सिंदूर वाले एग्जाम्पल रहते हैं। अब इसमें सारा खेल अंदाज का है, तो सिर्फ अंदाज, वही पैटर्न याद रखना जिस हिसाब से हम लोगों ने सीखा है कि अगर सपोज 5 से ज्यादा या 5 से ज्यादा रहा तो उसको कट करके एक सामने लेके जाना, खत्म। अगर 5 से कम है उसको कट करके जैसे के वैसे रहने देना। अब ये क्या है क्या नहीं है, मैंने क्या बोला, किस हिसाब से बोला, सब क्लास में आपको पता हो चुका है। ओके, तो देखो अब इसको अगर सपोज मैं बोलूं 59.60, इसका मीनिंग क्या होता है रे? इसका मीनिंग ये देखो, ये पॉइंट के बाद की चीज 5 या 5 मतलब 50 से ज्यादा है ना, तो इसको कट करो, इधर में एक बढ़ा दो, मतलब ये क्या हो जाएगा, 60 हो जाएगा। अंदाजी पण, अंदाजी। ओके, आणि हा 2.01 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 5 पेक्षा लहान आहे रे पॉइंटच्या नंतरची संख्या, याला 2च ठेवायचं, खतम। आता याला भागाकार करणे, कारण की भागाकार म्हणतोय ना, याला भागाकार करणे खूप मोठी गोष्ट झाली का? आता तुम्हीच सांगा, बे किती जा, तर बे तिरी आणि तो टकल्या, म्हणजे तुमचं उत्तर सी, खतम। इतकं सोपं असते, समजला? चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया, मस्त पैकी सन्ना पिकअप गन्ना ऍव्हरेज मध्ये। आता काय म्हणते प्रश्न बघा, दुसरा प्रश्न की भाई 2.12 गुणिला 9.90 गुणिला बापा 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 3.88। आता याचे उत्तर काय राहू शकते? तर बघा नेमकं बघा बघा बघा, समजून घ्या, काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं रे। 2.12 ही संख्या पॉइंटच्या नंतरची 50 किंवा 50 पेक्षा लहान आहे ना, तर ती जसंच तसंच ठेवा, म्हणजे 2च ठेवा। 9.90 म्हणजे काय, पॉइंट नंतरची संख्या 50 पेक्षा मोठी आहे, याला याच्या आधी याला कट करून एक वाढवा, म्हणजे 9 अधिक 1 म्हणजे 10 होतो। आणि 3.88 म्हणजे ही 88 50 किंवा 50 पेक्षा मोठा आहे ना, याला पण कट करून एक समोर वाढवा, म्हणजे हा झाला बाळा 4। ओके, आता बघ 2 into 10 म्हणजे किती, तर 20 आणि 20 into 4 मतलब 80, तो आपका आंसर कलकत्ता जो कि 80 रहेगा। देखो सारा खेल अंदाज का है, अप्रोक्सीमेशन बहुत बेहतरीन चैप्टर है बच्चा। ऐसा समझ लीजिए कि ऐसा एक तो भी एग्जाम्पल पक्का आएगा। ओके, देखो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं हम लोग। देखो देखो देखो, कोई टेंशन नहीं लेना, देखो 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 मैं क्या बोलिया बघा बघा, नेक्स्ट प्रश्न बघूया। 23.05 4.92 कसा करायचं रे? आता 23.05 ही संख्या बघा, हे इकडली संख्या पॉइंट नंतरची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे की लहान आहे? 0.5 रे, छान रे बच्चा, 5 है तो इसको कटिच कर दो सीधा सीधा और ये 23 लिख दो बस, क्योंकि भाई वो बहुत छोटी है ना, तो ये 23 ही रहेगा। उसके बाद 4.92 इज नथिंग बट, ये देखो पॉइंट के बाद का नंबर 50 या 50 से बड़ा है ना, इसको कट करो और क्या कर दो, एक बढ़ा दो, मतलब क्या, इंटू 5 करा दो। तो 23 इंटू 5 करना बहुत बड़ी बात नहीं है, 5 3 15 होता है, 5 2 10 प्लस 1 11 होता है, 115 आपका आंसर रहेगा बच्चा। क्या ये बात क्लियर है? क्या ये बात क्लियर है बच्चा पार्टी? ओके, आप ध्यान से देखिएगा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ। अगर सपोज मैं बोलूं, ये तो बता ही दिया था मैंने, वो गलती से सामने चला गया था, ये वाला एग्जाम्पल देखो देखो, कोई टेंशन नाही लेगा। 600.06 ला डिवाइड करायचं आहे मला, मला कोणासोबत 24.925। एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॉइंट नंतरचा संख्या बघा 0.6 म्हणजे 50 पेक्षा लहान आहे ना, जसेच्या तसं ठेवा रे, 6 से याला कट करणं, जसं तसं ठेवणे, डिवाइड। आता बघा पॉइंटच्या नंतरची संख्या 900 म्हणजे 500च्या वरती आहे ना रे भाऊ, जेव्हा 500 किंवा 500च्या वरती 3 अंकी असेल तर 500, इथं 2 अंक होतं म्हणून मी 50 पेक्षा म्हटलं होतं, इथं 3 अंक हे तुमचे किती पेक्षा मोठा आहे, किती, तर 900 पेक्षा म्हणजे 500 पेक्षा मोठंच आहे ना, कट करा, एक वाढवा, म्हणजे हा झालं
25. तर या 600ला जर तुम्ही 25 ने भागाकार कराल, 25 दुने 50 होतात. ओके, उरलं किती बाळा? 10 आणि तो 100. 25 चौ 100 म्हणजे तुमचा उत्तर भाऊ 24. पण इथं बघाल तुम्ही पर्यायामध्ये 24 नावाची गोष्टच नाही आहे. तर मग काय करायचा? अरे भाई त्यानं अंदाजी म्हटलं की नाही म्हटलं? अंदाजी. तर बिलकुल 24च्या बिलकुल निकटची व्हॅल्यू, 24च्या जवळची व्हॅल्यू कोणती वाटते तुम्हाला इथून? एक तर मला 25 दिसत आहे आणि एक 22. भाई 22 बहुत दूर आहे का? म्हणजे तुमचं उत्तर 25. क्या बात क्लियर हुई? क्या ये बात क्लियर हुई सभी को? नेक्स्ट बताओ फिर मेरे को. ये देखो देखो. देखो 23.95 50 पेक्षा मोठी आहे की नाही? कट करा, एक समोर वाढवा म्हणजे 24 झालं. बट चिटकी बार सिंदूरवाला काय माहिती मग खराब. अब देखो ये 50 से कम है ना भाई, कट कर दो, सिर्फ 12 ही लिखो. अब ये देखो 97 भाई 50 से ज्यादा है, कट करके एक सामने बढ़ाओ मतलब ये 10 हो गया. अब देखो 24 प्लस 12 करना मतलब 4 प्लस 2 6 होता है, 2 प्लस 1 3 होता है, -10. अब भाई 36 से 10 गया, 26 आपका आंसर. क्या ये बात समझ में आई क्या? अगर सपोज आप हमारे साथ ऐसा ही कुछ पढ़ना चाहते हो ना बच्चा, तो आप हमारे दिए गए नंबर पे कॉल करके सारे के सारे चीजें पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है. और कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे हो ना, हमारे चैनल को बस सब्सक्राइब कर लीजिएगा, बाकी कुछ नहीं. ओके, तो देखो बच्चा ये नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं. 9 7 5 8 चे जवळचे शतकीय काय म्हणते? अरे या भगवान, जवळचे शतक म्हणल्यावर एकक, दशक आणि हा शतक. भाऊ हा 7 म्हणते म्हणजे 700च्या 500 म्हणजे बघा, शतक म्हणाल तर हा जनरली आपण इथे डील 3 अंकासोबत करणार आहोत, बरोबर आहे? याच्यासोबत आता घेणं देणं नाही. तर ही संख्या 500 किंवा 500 पेक्षा मोठी आहे ना, याला कट करणे बाळा आणि एक समोर वाढवणे म्हणजे हे तुमचं उत्तर किती होणार? 10,000. असं आपल्याला वाटते, पण तो सरासर चुकीचा आहे. असा करायचा नाही. त्यांनी चेंजेस करायचं जे म्हटलं ना बाळा, ते शतकीय स्वरूपामध्ये आहे. शतकीय, शतक म्हटलं ना, जेव्हा शतक म्हटलं तर या शतकीयच्या स्वरूपामध्ये गोष्टी तुम्हाला आणणे आहे. तर असं पण करू शकता. एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. 7 5 8 कुणाच्या जवळ आहे रे बाळा? 700च्या जवळ आहे की 800च्या जवळ आहे? 800च्या ना. तर 9800 हे तुमचं जवळचं शतकीय स्थान, शतकीय संख्या राहणार आहे 9758च्या. पण याला अगर मी दुसऱ्या स्वरूपात सांगेन ना, बघ बाळा, अगर दुसऱ्या स्वरूपात तुम्हाला सांगायचं आहे तर आपल्या पद्धतीनुसार काय विचार करायचा? तुम्हाला शतकीय स्थानामध्ये चेंजेस करायचे आहेत ना, एकक, दशक, शतक, यामध्ये त्यांनी म्हटलंय जवळचं कोणतं, तर त्याच्या आधीची संख्या बघा बाळांनो, ही आधीची संख्या 58 येत आहे ना, ही 50 किंवा 50 पेक्षा मोठी आहे, मान्य करा. त्याला कट करणे, त्याच्या आधी एक वाढवणे म्हणजे 9 8 टकल्या टकल्या तुमचा फाइनल उत्तर. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? देखो नेक्स्ट एग्जांपल अगर सपोज मैं बोलूं तर बघा 13.15 212.90. आता बघ ना रे, 13.15 म्हणजे काय होते जी? अजी 13.15 म्हणजे काय होतो? तो 13.15 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही संख्या पॉइंट नंतरची काय 50 किंवा 50 पेक्षा लहान आहे ना, राहू द्या, कट करा आणि 13च लिहा. आता बघा पॉइंट नंतरची संख्या 50 किंवा 50 पेक्षा मोठी आहे, कट करा आणि एक समोर वाढवा म्हणजे 213. भाऊ गुणाकार करणार खत्म काम. 213 ला 13 ने गुणाकार करू. चला 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 3 जा 3, 1 3 जा 1 1 जा 1, 1 2 जा 2, मतलब 9 6 7 आणि हा 2, 2769 च्या जवळचा कोण आहे जी? 769, 9769. फिर आता बहुत दूर आहे, फिर हाय बहुत दूर आहे, फिर आता बहुत छोटू आहे म्हणजे तुमचा उत्तर ए फाइनल राहणार. जवळच्या पायाचा अंदाज लावायचा, खत्म काम. जास्त टेंशन वाला काम नहीं है बच्चा पार्टी. ओके, तो बाकी चीजें जैसे हम लोग कल मिलेंगे अपने ओरिजिनल क्लास में जरूर पढ़ेंगे. यहां तक भी अगर कोई किसी नए पेरेंट या नए बच्चा हमें अगर सपोज देख रहा होगा, अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में सेम इसी समय पे. तब तक खुश रहिएगा, ख्याल रखिएगा. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.